नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी थंडाईची रेसिपी शेअर करणार आहे. हे आपण पावडर फॉर्ममध्ये पण करू शकतो आणि लिक्विडमध्ये केले तर आपल्याला कधीसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकतो. तर इथे मी काजू घेतलेले आहेत 10-12 आणि छोटं हे बाऊलभर मी पिस्ता घेतलेले आहेत. या भोपळ्याचे बिया घेतलेले आहेत. इथे मी मनुके घेतलेले आहेत. तुम्ही किती माणसांसाठी हवे आणि किती किलो प्रमाणात करणार आहे त्याच्याप्रमाणे साहित्य घ्यायचं आहे. तर ही अर्धा किलो आपली थंडाई होणार आहे. इथे मी 10-12 बदाम पण घेतलेले आहेत. बदाम भिजवून त्याचे मी सालं काढून घेतली आहेत. इथे 2 चमचे मी लखनवी बडीशेप घेतले. ही बडीशेप अतिशय छान लागते चवीला आणि जेवल्यानंतर आम्ही ही खातो, त्यामुळे मी हीच बडीशेप वापरलेली आहे. नंतर मी इथे 1 चमचा काळी मिरी वापरलेली आहे. 2 चमचा आपण खसखस घेतलेली आहे. अगदी पाव तुकडा आपल्याला जायफळाचा घ्यायचा आहे आणि 6-7 वेलचीची बोंडं घ्यायची आहेत. नंतर इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या, ते 2 चमचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे आपण अगदी थोडा केशर घेतलेलं आहे. हे तुम्ही नंतर घातलं तरी चालेल आणि हे भिजेल एवढंच आपल्याला पाणी घालून त्याला 7-8 तास चांगलं भिजवून घ्यायचं आहे. तर आता मी हे सगळं पाणी घालून भिजत ठेवलेलं आहे. 7-8 तास झालेली आहेत. आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याने किती पाणी सोक केलेलं आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे. मी काय केलं माहिती आहे, भिजत घातलं त्याच्यानंतर पिस्ते जरा वर आल्यावर मी ते पिस्त्याचे पण सालं काढून घेतलेत आणि तसेच ते घातलेले आहेत पिस्ते सालं काढून. ते मी दाखवलेलं नाही. आणि मग काय होतं माहिती आहे, हे आपण गाळून नाही घेतलं ना तरी चालतं. बदाम पिस्ताची सालं काढून भिजवून आपण टाकलं ना तर हे गाळण्याची आपल्याला काहीच गरज नाही. तसंच आपण पेस्ट करून ते वापरू शकतो. त्याने कुठेही आपलं वेस्ट जात नाही यात पदार्थ. तर आता मी मिक्सरच्या भांड्यात ते सगळं घालून घेतलेलं आहे. हे मी गुलकंद घालणार आहे 2 चमचे त्याच्यात. हे मी घरी बनवलेलं गुलकंद आहे. रेसिपी याची लवकरच येईल. तर 2 चमचे ह्याच्यात आपण हे गुलकंद घालायचं आहे. ह्यानी थंडाईचा स्वाद आणि वास याला खूपच छान येतो. तर हे 2 चमचे आपण गुलकंद घालूया. याच्यात कुठेही आपल्याला जास्त प्रमाणात पाणी वापरायचं नाही आहे. जे आपलं पाणी निघालेलं आहे ना भिजवलेल्यातनं सोक करून तेवढंच आपल्याला त्याच्यात वापरायचं आहे. तर आता हे पाणी आपण याच्यात घालून घेणार आहोत. खूपच छान रंग आलेला आहे. पण थंडाईला तुम्हाला आता लगेच रंग दिसणार नाही. आपण पुढे जाऊन हे सगळं साखरेच्या मिश्रणात घालणार आहोत. त्यानंतरच याचा छानपैकी रंग तुम्हाला दिसेल. तर बघू शकता आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ही बाजूला ठेवूया आणि आपण पुढच्या तयारीला लागू. याच्यात जास्त पाणी का घालायचं नाही, कारण हे जास्त टिकणार नाही. कारण आपल्याला हे वर्षभर राहील, जेवढं टिकेल त्याच्यासाठीच आपल्याला इथे या पद्धतीने याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि जास्त पाणी वापरलं तर हे टिकण्याची शक्यता कमी असते. तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी याची असावी या पेस्टची, जास्त पातळ नसावं. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण एक जाडबुडाची कढई गॅसवर ठेवूया. त्याच्यात आपल्याला 2 कप इतकं साखर घालून घ्यायची आहे. गॅस आपण नंतर ऑन करणार आहोत, कारण आधी ऑन केलं तर साखर खाली याला चिटकू शकते. नंतर साखर घातल्यावर त्याच मापाने आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. साखर पाणी आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ड्रायफ्रूटचं मिश्रण मिक्सरमध्ये केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे. कारण साखर आधीच आपण गरम करून घेतली ती खाली चिटकू शकते कढईला. तर इथे आधी साखर पाणी आपण मिक्स करूया, नंतर आपण गॅस ऑन करूया. तर तुम्ही बघू शकता साखर आणि पाणी आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. इथे कोणता पाक करायचा नाही आपल्याला. हे मिश्रण एकजीव झालं की लगेचच आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे. आता ही सगळी पेस्ट आपण काढून घेणार आहोत आणि ह्याच्यात अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातलं पाणी पण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. तर आता मी ही सगळी पेस्ट काढून घेतली आहे. आता ही आपल्याला लगेचच ढवळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारचा चमचा वापरूनच आपल्याला ते ढवळायचं आहे. कारण खाली लागलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे आणि कुठेही असा वेगळा त्याला स्वाद आला नाही पाहिजे, कारण हे इथे लगेचच हे लागू शकतं खाली. त्यामुळे आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. आपण गॅस आता ऑन केलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हे उतू जाऊ शकतं म्हणून आपल्याला तिथेच राहून हे सगळं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता
आता हे चांगलं एकजीव झालं आहे साखरेबरोबर. तर आता आपल्याला कुठपर्यंत हे ढवळायचं आहे, तर सतत आपल्याला हे ढवळायचं आहे जोपर्यंत त्याचं मिश्रण हे जाड होत नाही आणि चमच्याला लागून ते असं पडत नाही किंवा चमचा आपल्याला दिसायचा बंद होईल, तेव्हाच आपण हे गॅसवरनं मिश्रण उतरायचं आहे. तर आता बघू शकता बुडबुडे यायला लागले आहेत आणि मिश्रण आपलं थोडं घट्ट झालेलं आहे. अजूनही चमचा आपला त्या मिश्रणातनं दिसतो आहे, तुम्ही बघू शकता. तर अजूनही आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. हे थंडाईचं मिश्रण मी जेव्हा मॉलमध्ये वगैरे आपण खरेदीला जातो तेव्हा बघितलं ना, तर खूपच महाग असतं. तर मी विचार केला हे सगळं साहित्य आपल्या घरात असतं, का नाही आपण घरी बनवलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात हे मिळेल आणि स्वस्त पण पडेल. असं बाहेर घ्यायला गेलो ना आपण मार्केटमध्ये तर खूप महाग मिळतं. तर मी हा आज प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता घट्ट होत आलेलं आहे आणि त्याला अशी ग्लेज एक प्रकारची चकाकी आलेली आहे. तसंच ते मिश्रण होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि थोड्या वेळाने हे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता थोडंसं चिकटपणा याला आलेलं आहे. तर आता आपण हे आपलं मिश्रण थंडाईचं रेडी झालेलं आहे. हे आपल्याला अतिशय स्वस्तात पडतं आणि आपण कधीही 12ही महिने ह्याचा आस्वाद घेऊ शकतो. लहान मुलांनासुद्धा हे आपण दुधामध्ये टाकून दिलं ना तर खूपच पौष्टिक आहे आणि आपल्या शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं थंडाईचं मिश्रण छान प्रकारे बनवून तयार झालेलं आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे. तर आता आपण हे उतरून थंड करूया आणि चमच्यालासुद्धा कसा घट्टसर असा थर त्याचा लागलेला आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया. तर आता तुम्ही बघू शकता किती हे जाडसर असं तयार झालेलं आहे. जरा थंड झालं ना का ते आपोआप आणखीन घट्टसर असं होते. बघू चमच्याने बघा कसं बघू शकता तुम्ही किती दाटसर झालेलं आहे. तर आता आपण हे दुधामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे एक मध्यम आकाराचा ग्लास मी दुधाचा घेतलेला आहे. दूध गरम करून घ्यायचं आहे आणि मोठा चमचा हा त्याच्यात घालून मी ढवळून घेणार आहे. तर तुम्हाला इथे ना बर्फ वापरायचा नाही. बर्फ वापरला तर हे आणखीन दूध पातळ होऊ शकतो. म्हणून काय करायचं आहे, थंडाईचे मिश्रण घालायचं आहे. आणखीन हवं असल्यास 1 चमचा खडीसाखरेची पावडर घालायची आहे आणि ड्रायफ्रूट्स आणि गार्निशिंगसाठी गुलाब पाकळ्या काय काय आपल्याला घालायचं आहे. थोडंसं केशर घालायचं आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड प्यायचं आहे. कारण बर्फ घातला तर आणखीन पातळ होणार आणि बेचव लागणार. त्यामुळे बर्फ न घालताना हे दूध फ्रीजमध्ये ठेवा आणि याचा आस्वाद घ्या. थंडाईची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय स्वस्तात हा पदार्थ आपल्याला घरच्या घरी बनवला तर खूपच छान आहे आणि हा आता मी या एअरटाईट जारमध्ये भरून ठेवणार आहे. तर हे जवळजवळ अर्धा किलोचं मिश्रण झालेलं आहे. अगदी सगळं 2-2 चमचे घेऊन आपण जर केलं तर अगदी स्वस्तात आपल्याला हे मिळून जातं आणि आपण कधीही 12 महिन्यात या थंडाईचा आस्वाद घेऊ शकतो. का असं नाही होळीलाच असं पितात असं. आमच्याकडे ना माझ्या ताईच्या मैत्रिणीच्या घरी भांगभजीचा कार्यक्रम असायचा. पण ते नक्की काय ते मला आठवत नाही. पण त्यांच्याकडे ना भांगभजीचा कार्यक्रम असायचा. तर ते सगळ्यांना आमंत्रण करायचे आणि महिलांसाठी ते थंडाई द्यायचे आणि जेंट्ससाठी भांगभजी. जयंतीचं नाव. तर त्यामुळे ना मला हा पदार्थ किती दिवस बनवायचा होता थंडाईचा. तर मी आज प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न केला तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.